मंडळी, आज बनवूया गोड सुगंधित आणि खमंग नारळी भात। चला मग सुरुवात करूया। 20 मिनिटं झाले आहे। मी बासमती तांदूळ भिजत टाकला होता। नारळी भात बनवण्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतले आहे। 15-20 मिनिटं ते भिजत ठेवले आहे। आता निथरत करून ठेवलेले आहे। हे खवलेलं नारळ आहे 1 वाटी। 1 वाटी गूळ घेतलेला आहे। थोडं तूप, म्हणजे जेवढं लागेल तेवढं तूप, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, वेलची, लवंग आणि दालचिनी, जायफळ। 2 चमचे तूप टाकून घेतला आहे मी। दालचिनीचा तुकडा, 3 लवंगा, वेलची ना अशा थोड्या फोडून टाकायच्या, म्हणजे त्याचा वास छान येतो। तर मी हे भिजवलेले तांदूळ टाकते, परतून घेऊ आपण। एक वाटी भरून तांदूळ घेतले होते। आता मी 2 वाट्या त्यामध्ये पाणी टाकते। एकदम किंचितसं असं मीठ घेतलं आहे मी, त्यामध्ये टाकते। त्यामुळे ना गोड पदार्थ छान लागतो। उकळी येऊन द्यायची, त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं। आता बघा, याला उकळी आलेली आहे। व्यवस्थित हलवून घेते मी। छानपैकी उकळी आलेली आहे। गॅस कमी करून त्यावर मी झाकण ठेवते, शिजवण्यासाठी झाकण ठेवते मी। आता 7-8 मिनिटं झालेले आहेत आणि आपण आता झाकण उघडून बघू। भात आता जवळजवळ 90 ते 80% शिजलेला आहे। आता ह्या स्टेपला आपण थोडासा मोठा गॅस करून तो थोडासा कोरडा करून घेऊ। बंद करते आहे आणि हे बघा, त्याचं पूर्णपणे असा भात असा थोडा मोकळा झालेला आहे। बघा, भात आहे ना यामध्ये ओतून घेते आहे, थंड करते। दोन चमचे तूप टाकून घेते। ते मी गूळ टाकून घेतला आहे। आपल्याला फक्त हा वितळून घ्यायचा आहे। पहिलं नारळ आहे ते मी वाटीभर घेतलं होतं, म्हणजे जेवढा गूळ घेतला तेवढंच नारळ घेतलेलं आहे खाऊन। अशा प्रकारे ते पण थोडंसं मिक्स करून घेऊ आपण। ड्रायफ्रूट टाकले मी, ते पण थोडे त्यामध्ये असे परतून घ्यायचे। गॅस बंद करून आपण हा जो भात बाजूला ठेवला होता तो त्यात टाकून घेऊ आपण। मिश्रण आपण एकदम अलगद हाताने असं मिक्स करून घेऊ। हे केशर टाकलेलं आहे, त्यात मी ते दूध पण मी टाकून घेते आहे। भाताचा कलर छान येणार आणि असे हलवून घेऊ आपण। गॅस बंदच आहे। गूळ आणि खोबरं, त्यामुळे त्याला थोडा ओलावा पण आलेला आहे। आता मस्तपैकी मी असा मिक्स करून घेतलेला आहे। असा ओलावा आहे गुळामुळे आहे। मी थोडंसं दूध टाकते। गॅस चालू केला आहे, त्यामध्ये थोडासा ओलावा आहे अजून भातामध्ये, म्हणून 5 मिनिटं मी झाकण ठेवून थोडा वेळ त्याला शिजून देते। कारण आपण 80 ते 90% फक्त भात शिजवलेला आहे, तो पूर्ण शिजेल। आता 5 मिनिटं झाले आहे। आता त्याला अशी दणदणीत छानपैकी वाफ बसलेली आहे।
आणि हा आपला भात छान असा मोकळा मस्तपैकी तयार झालेला आहे, सुटसुटीत असा प्रेमा विशेष नारळी भात आपला तयार झालेला आहे. मस्तपैकी घरात खूप छान सुगंध सुटलेला आहे त्याचा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.